नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण नाळ फेम अभिनेत्री देविका दप्तरदार यांच्याबद्दल जाणून घेत आहोत। देविका दप्तरदार एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केले। 2004 देवराई या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर तिचं पदार्पण झालं। त्यानंतर तिने निरोप, एक कप चहा, अस्तू, नागरिक, कॅरी ऑन मराठा, नाळ, नाळ 2 यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। देविकाचा जन्म 2 ऑक्टोबर 1979 रोजी पुणे येथे झालेला आहे। देविका एक हरहुन्नरी कलाकार आहे। तिने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरीही प्रेक्षकांची मनं तिने जिंकलेली आहेत। छंद माझा, देविका दप्तरदार। मला अनेक छंद आहेत। वेळोवेळी मला अनेक गोष्टी कराव्याशा वाटल्या, अनेक गोष्टी करत आले, पण अगदी लहानपणापासूनची गोष्ट सांगायची झाल्यास नृत्य हाच माझा आवडता छंद होता आणि आहे। मी वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासून नृत्य करायला सुरुवात केली। तो छंद जोपासत असताना त्याचं शिक्षण देखील घेतलं। मी ललित कला केंद्रातून डॉक्टर सुचेता चापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यांमधून MA केलं। त्यामुळे अजूनही नृत्य हाच माझा आवडता छंद आहे। सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षात मी नृत्यावर म्हणावं तितकं लक्ष देऊ शकले नाही आणि देऊही शकत नाही। पण कोरोनाच्या काळात शूटिंग बंद होतं, मी जास्त काळ घरी होते, तेव्हा मी नृत्याचा ऑनलाईन क्लास सुरू केला। ऑनलाईन एक लाईव्ह परफॉर्मन्सही केला होता। त्या काळात बाहेर जाणं शक्य नव्हतं, सगळे घरातच होते, त्यामुळे त्या काळात मला माझा छंद जोपासता आला। सध्याच्या काळात मला नृत्य करायला, भरतनाट्यमच्या सरावाला फारसा वेळ मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढून सराव करते। मला नृत्य सादरीकरण पाहायला आवडतं, मी कार्यक्रमांनाही जाते। घरच्यांची या छंदात खरंच खूप मदत झाली। मला जेव्हा वाटलं की मला नाच शिकायचा आहे तेव्हा मला माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला। मी 5वी किंवा 6वीत असताना क्लास सुरू झाला। तो क्लास माझ्या घरापासून दूर होता, पण माझ्या आईबाबा नेहमी मला स्कूटरवरून सोडायला जायचे। माझे बाबा ऑफिसमधून कितीही दमून आले तरी माझे क्लास बुडू नये यासाठी ते मला सोडायला यायचेच। तिथे माझ्यासाठी तास दीड तास बसायचे आणि मग मला घेऊन घरी यायचे। आईबाबांनी माझ्यासाठी खूप काही केलं, त्यामुळे मी हे करू शकले। ग्रॅज्युएशनला मी माझं अरंगेत्रम केलं, तेव्हा आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला होता। अनेक कलाकारांना बोलावलं होतं, माझ्या अनेक नातेवाईकांनाही बोलावलं होतं। मोठं सभागृह त्यासाठी घेतलं। हे केवळ माझ्या आईबाबांमुळे शक्य झालं। आता माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो। नृत्य करायला वेळ मिळत नाही याबद्दल जेव्हा मी दुःख व्यक्त करते तेव्हा तो अजूनही तू करू शकतेस, उठ आणि आत्ता नाचायला सुरुवात कर, असं म्हणतो। माझे पती, आईवडील या सगळ्यांकडून असं सतत प्रोत्साहन मिळत असल्यामुळे माझा छंद मी जोपासू शकते। मला माधुरी दीक्षितच्या 1, 2, 3 गाण्यावर नाचायला फार आवडतं। कोणीही आलं तरी मी त्यांना हाच नाच दाखवायचे। माझ्या घरात कलेचं वातावरण आहे। सुमित्रा भावे माझी सख्खी मावशी, त्यामुळे चित्रपटांची पार्श्वभूमी घरात होती। माझी भावंडं गायक आहेत, एक बहीण नृत्य करते, त्यामुळे लहानपणापासून घरात हे कल्चर आहे। भविष्यात या छंदाबद्दल काय करायचं याबद्दल मी खरं तर फार विचार केलेला नाही, पण मी शिकत असताना मला भरतनाट्यमसाठी लीला पूनावाला शिष्यवृत्ती मिळाली होती। त्यासाठी मी लंडनला जाऊन 1 महिना शिकले। त्यावेळी माझी इच्छा होती की मी काही बॅलेच करायचे, पण मी अभिनयाकडे वळले आणि ते सगळं मागे पडलं। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून शूटिंगमधून वेळ काढत मी आजही वेळ मिळेल तसा नृत्याचा सराव करत असते। नृत्य या छंदाने मला खूप काही दिलं। नृत्याच्या या माध्यमातून मी कला समजून घेतली। नृत्यामधून संपूर्ण शरीराला व्यायाम होतो, ताल आणि लयीचं, संगीताचं ज्ञान मिळतं। अनेक पौराणिक कथा मी ऐकायला शिकले। या कथा शोधणं, त्याचा अर्थ लावणं हे शिकले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला यातून स्वतःला हवं ते करण्याचा आनंद मिळतो। गेल्या काही काळात मला शिवणकामाचा छंद लागला आहे, त्याचेही मी क्लास केले। मी लहान मुलींचे फ्रॉक, ड्रेस शिवायला शिकले। वेळ मिळेल तेव्हा या छंदाचं प्रशिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे। मला सिनेमे पाहायला आवडतात। नवीन नवीन नाटके, सिनेमे मी पाहत असते, त्यावर भरपूर चर्चा करते। तुमचा छंद तुम्हाला जगणं शिकवतो। जगण्यातले अनेक पैलू, आनंद माझ्या या छंदांनी मला दिले। अभिनय क्षेत्रात मी जे काम करू शकले ते माझ्या छंदांमुळेच। अभिनयाची सुरुवात नृत्यातून झाली असावी असं मला वाटतं, कारण अभिनय मी नृत्यातूनच शिकले। खूप पाहणं, अनुभव घेणं हे मला महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे नृत्य करायचे तेव्हा मी अनेक नृत्याचे कार्यक्रम पाहायचे, अभिनय करायचे। अभिनय करते तर मी चित्रपट पाहते, त्यामुळे कोणतंही काम करत असताना पाहणं, अनुभवणं खूप महत्त्वाचं असतं।